पट्टणकोडोलीत भक्तिमय वातावरणात पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाला सुरुवात। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे 33 वर्षांनी होत असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात आज सुरुवात झाली। यजमान अनिल खड्डे यांच्या घरापासून हत्तीवरून मिरवणूक भगवान आदिनाथ 108 जैन मंदिरात आली। त्यानंतर ध्वज स्थापना जलकुंभ करण्यात आले। त्यानंतर मुनीजी आणि माताजींच्या उपस्थितीत पंचकल्याण प्रतिष्ठा पूजा मंडपासमोरील ध्वजस्तंभ ध्वजारोहण करून मंडपाचे उद्घाटन करण्यात आले। आज दिवसभरात दुपारी 1 वाजता त्यागी जनांचे धर्मोपदेश करण्यात आले। त्यानंतर सायंकाळचे सवाल करण्यात आले। दुपारी 3 वाजता अष्टकुमारीकडून जलमात्रा करण्यात आली व प्रतिष्ठेची मूर्ती आकार शुद्धी करण्यात आली। यानंतर सुवर्ण सौभाग्यवती यांच्या हस्ते ध्वजपट विहार व शोभायात्रा करण्यात आली। तीर्थंकर माता पिता यांची मिरवणूक काढण्यात आली। सायंकाळी 16 स्वप्न दर्शनवर गर्भवती महिलेवर गर्भसंस्कार विधी करण्यात आला। तत्वचर्चा, सौधर्म इंद्रायणीचे आसन, धनपती कुबेराचे आगमन, रत्नांची वृष्टी, अष्टकुमारी यांच्याद्वारे मातेची सेवा करण्यात आली। त्यानंतर 56 कुमारिका यांच्याद्वारे मातेची ओटी भरणी कार्यक्रम करण्यात आला। यानंतर 16 स्वप्नांचे फलादेश, प्रश्नोत्तर कार्यक्रम, आनंद नृत्य सवाल व संगीत आरती झाली। आज दिवसभरात सर्व कार्यक्रम आनंदात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। महानकर न्यूजसाठी रियाज मुजावर, पट्टणकोडोली। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।